काळंबावाडी धरणाच्या मुख्य भिंतीतून गेली अनेक वर्ष मोठ्या प्रमाणात गळती सुरू आहे। ही गळती काढण्यासाठी आतापर्यंत अनेक उपाययोजना केल्या, मात्र गळती कमी झाली नाही। दिवसेंदिवस गळती वाढतच असून ही धरण सुरक्षिततेच्या दृष्टीनं गंभीर बाब आहे। धरणाच्या गळतीसाठी 80 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय। आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत या गळतीकडे लक्ष वेधल्यानंतर अखेर शासन स्तरावरून हालचाली सुरू झाल्या। त्यानुसार आज पुणे इथल्या केंद्रीय पथकानं धरणाच्या गळतीची पाहणी केली। धरणाच्या मुख्य भिंतीच्या गॅलरीमध्ये जाऊन दूधगंगा धरण गळती प्रतिबंधक उपाययोजना समितीचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य कृष्णा खोरे विकास महामंडळाचे माजी कार्यकारी संचालक TN मुंडे यांच्यासह पथकानं गळतीची तीव्रता बघितली। 40 वर्षांपूर्वीची ही भिंत आहे, यामुळे गळती प्रतिबंधक उपाययोजना काही वर्षांनंतर कराव्या लागतात। या गळतीमुळे धरणाला कोणताही धोका नसल्याचा निर्वाळा त्यांनी दिलाय। त्या कामामध्ये जितक्यामध्ये डॅम कमी झालेला आहे, जितकं पाणी तेवढ्यामध्ये पहिल्यांदा करायचं, ते काम संपेपर्यंत परत पाणी खाली जाईल त्या भागामध्ये करायचं। असं टप्प्याटप्प्यानं काम करणार। हे काम असं नाही बुवा की जे एका स्ट्रोकमध्ये करतायत, तर हे काम अशाच प्रकारे केलं जातं आणि त्यानुसार हे काम आम्ही करणार आहे। गळतीचं प्रमाण आता स्थिर आहे। गळतीचं प्रमाण स्थिर आहे, जे आहे ते गळतीच्या प्रमाणावर काही नाही वाढ झाली आणि गळतीच्या प्रमाणामुळे डॅम सेफ म्हणजे डॅमला धोका वगैरे असा अजिबात नाही की गळती अशा प्रकारचे जे डॅम असतात मेसनरी त्याच्यामध्ये थोडी बहुत प्रमाणामध्ये गळती होते। गळती प्रतिबंधक उपाययोजना आपल्याला करावाच लागतात काही वर्षानंतर। आता ह्या डॅमला जवळपास 40 वर्ष होत आले, 30 वर्ष ज्याचं काम चालू होऊन, त्याच्यामुळं हे करणं हे नॉर्मल आहे। म्हणजे याच्यामध्ये कुठल्या ॲबनॉर्मॅलिटी आहे तर त्याच्यामुळं गळतीमुळे धरणाला डोका वगैरे असं काही नाही आहे। यापूर्वीही धरणाची गळती काढण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च झालाय, पण धरणाच्या गळतीचा प्रश्न जैसे थे राहिलाय। आता गळती काढण्यासाठी 80 कोटींचा निधी मंजूर आहे। गळती कामाच्या पाहणीसाठी आलेल्या पथकामध्ये HV गुणाले, SS पगार, रिजवान ली, RM मोरे यांच्यासह कार्यकारी अभियंता अशोक पवार, स्मिता माने, सहाय्यक अभियंता प्रशांत कांबळे, विलास दावणे, प्रवीण पारकर आदी उपस्थित होते। सध्या धरणामध्ये 20 TMC पाणीसाठा आहे। असं असताना धरणाच्या गळतीचं काम कोणत्या पद्धतीने सुरू होणार हाही प्रश्न उपस्थित होतोय। मुख्य भिंतीची गळती पाहिली तर मोठ्या प्रमाणात पाण्याचे कारंजे भिंतीतून बाहेर येताना दिसतात, तर धरणाच्या मुख्य भिंतीच्या गॅलरीतून सुद्धा मोठ्या प्रमाणात गळतीचं पाणी येतंय। मग यापूर्वी गळती काढण्यासाठी केलेली उपाययोजना कुचकामी ठरली का? आत्ता तरी गळती काढण्याचं काम पारदर्शी होणार का, की नेहमीप्रमाणे निधी खर्च करण्याचं काम होणार, असा प्रश्न उपस्थित होतोय। आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केल्यानंतर अनेक वर्ष सुरू असणारी ही गळती थांबवण्यासाठी शासन स्तरावरून प्रयत्न सुरू झाले। गळती काढण्याचं हे काम दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण होणं गरजेचं आहे। राधानगरी तालुक्यातील काळंबावाडी इथला दूधगंगा प्रकल्प हा 28 TMC इतका आहे। या धरणामुळे कोल्हापूर जिल्ह्यासह कर्नाटक राज्यातील काही भाग हा सुजलाम सुफलाम झालेला आहे। गेली अनेक वर्ष या धरणामधून पाण्याची गळती सुरू आहे। शासन स्तरावरून 270 लिटर पर सेकंद गळती असल्याचं सांगण्यात येतंय, परंतु ही गळती 500 लिटरहून अधिक असण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त होते आहे। या गळती संदर्भात आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेमध्ये प्रश्न उपस्थित केल्यानंतर शासन स्तरावरून या गळती काढण्याच्या कामाला गती आलेली आहे। आजच केंद्रीय पथकानं या धरणाच्या गळतीची संपूर्णतः पाहणी केलेली आहे आणि या पाहणीनंतर धरणातील पाणी जसजसं कमी होत जाईल तसतशी गळती काढण्याचं नियोजन करण्यात येणार असल्याचं अधिकाऱ्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे। ही गळती काढण्याचं काम जवळपास 2 वर्ष चालेल असा प्राथमिक अंदाज पथकानं व्यक्त केलेला आहे। आमदार सतेज पाटील यांनी प्रश्न उपस्थित केल्यामुळे काळंबावाडी धरणाचे गळती थांबवण्यासाठी प्रयत्न अखेर सुरू झालेले आहेत। S न्यूज साठी नामदेव कुसाळे, राधानगरी।